मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सावित्री आता शब्द गिरवत असते. इथे आता मळा तिची शाळा झालेला असतो आणि तो दगड तिचा फळा झालेला असतो. ही काणकुणी ब्राह्मण लोकांना समजल्यानंतर ते डायरेक्ट शेतावरती आलेले असतात. शहानिशा करण्यासाठी मळ्यात आलेले असतात. आणि तेव्हा इथे राजाराम दादा आणि गोविंद काकासुद्धा इथे ज्योतीला बघायलाच आलेले असतात की मळ्यामध्ये नेमकं करतोय तरी काय, मळ्यातली कामं करतोय की इथे सावित्रीला अक्षरं गिरवायला शिकवतोय, याची शहानिशा करण्यासाठीच ते आता शेतावरती आलेले असतात. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता ज्योतीचं लक्ष त्या लोकांकडे जातं आणि ज्योती काम करत असताना पूर्णपणे टेन्शनमध्ये येतो की हे लोक इथे कसे काय आले. तो इथे सावित्रीला खुणवण्याचा प्रयत्न करत असतो, पण सावित्रीचं लक्ष नसतं. सावित्री अक्षरं गिरवण्यामध्ये मस्त तल्लीन झालेली असते. आणि तेवढ्यातच इथे आता जे शास्त्री असतात, गंगाधर शास्त्री, ते म्हणतात, काय रे, हाच का तुझा मळा? चालून चालून ते थकलेले असतात. तेव्हा गोविंद काका म्हणतात की हो देवा, हाच माझा मळा आहे. आणि हे शब्द आता सावित्रीच्या कानावरती पडलेले असतात. तेव्हा ती ज्योतीला बघते आणि आता ज्योती तिला खुणावतो की ते सगळं लपव, ते सगळं लपव आणि फळा म्हणजे जो दगड आहे त्याच्यावरती लिहिलेलं पुसून टाक. ते आता तिला खुणावतात आणि सांगतात. तेव्हा सावित्री काय करते, अंकलिपीचं पुस्तक हे वरती जे काही सावलीसाठी छप्पर केलेलं आहे त्याच्यामध्ये लपून ठेवते. खडू काय करते, मातीमध्ये एक छोटासा खड्डा करते, त्याच्यामध्ये खडू लपून ठेवते, वरती माती टाकते. म्हणजे काय होतं, अंकलिपी लपवली जाते, खडूसुद्धा लपून ठेवला जातो. आता प्रश्न फक्त उरलेला असतो तो फळ्याचा. आता तिला आठवतं मागच्या वेळेला पदराने पुसलं होतं तेव्हा पदराला पांढरं लागलं होतं. त्यामुळे ती आता तिथे पाण्याने भरलेली कळशी असते त्याने पूर्णपणे तो दगड धुवून घेते, पूर्णपणे दगड क्लीन करून घेते. आणि तेव्हा ज्योती धावत पळत येतो आणि त्यानंतर तिथे भाकरीचा जो टोपला असतो तो घेतलेला असतो आणि त्याच्यातून तो आधी भाकरी खायला सुरुवात करतो. आणि तेवढ्यातच तिथे एंट्री झालेली असते ती ब्राह्मणांची आणि गोविंद काका आणि राजाराम दादांची. तेव्हा इथे ज्योती भाकरीचा घास खायला जाणार तेवढ्यातच तिथे गंगाधर शास्त्री आलेले असतात. तेव्हा ज्योती म्हणतो, अरे तुम्ही सगळे इथे? आता कसं आहे, मळ्यामध्ये आम्ही काम करतोय आणि आत्ताच मी जेवायला बसलोय. शास्त्रामध्ये लिहिण्याप्रमाणे आम्ही तुम्हाला जेवायला सुद्धा बोलू शकत नाही, नाहीतर धर्म बुडतोय की काय असं तुम्हाला वाटतं, हो की नाही? तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतो, बघा बघा, आता तू मला शास्त्र शिकवणार का रे ज्योत्या, गोंद्या बघतोयस ना? तेव्हा इथे ज्योती म्हणतो, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे शास्त्री, अहो तुम्ही सगळेजण इथे का आलात? तुम्हाला काय आमच्या मळ्यातली फुलं वगैरे हवेत की काय? घ्या ना घ्या, मळ्यातली फुलं घ्या. तेव्हा इथे गंगाधर शास्त्री म्हणतात, आम्ही इथे फुलं घ्यायला आलो नाहीत. मग तुम्ही इथे कशाला आलात? तेव्हा इथे गंगाधर शास्त्री म्हणतात, आम्ही मळा बघायला आलोय. मळा काय रे, बरोबर ना? मळा बघायला आलोय ना, बघा बघा कुठे लपून ठेवले का ते बघा. तेव्हा इथे कुठे पाटी लपून ठेवले का, कुठे खडू लपून ठेवलंय का, कुठे अंकलिपी लपून ठेवले का, हे आता सगळे ब्राह्मण बघत असतात, आजूबाजूला शोधत असतात, पण काहीसुद्धा सापडत नाही. तेव्हा इथे गंगाधर शास्त्री म्हणत असतात, तुम्हाला कळते का भट, तुमच्या सांगण्यावरून आम्ही इथे आलो, पण इथे तर काहीच सापडत नाही आहे तुम्हाला. तुम्हीच दिलेली माहिती होती नाही, मग आमची नाचक्की होते त्याचं काय? तेव्हा शास्त्रींनी बोलता बोलता फळ्यावरती पाय ठेवला होता, म्हणजे तो आता साधासुद्धा दगड राहिलेला नाही आहे, त्याच्यावरती अक्षरं गिरवली म्हणजे तो फळाच झाला. आणि त्या फळ्यावरती पाय ठेवला म्हणून इथे विद्येचा अपमान झाला. ही गोष्ट ज्योती आणि त्याचबरोबर सावित्री दोघांना सुद्धा आवडत नाही. ज्योती आणि सावित्री दोघेही गंगाधर शास्त्रीकडे रागाने बघत असतात. कारण का, तर विद्येवरती पाय ठेवला म्हणून. तेव्हा इथे आता ज्योती म्हणत असतो, माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाही आहे, गंगाधर शास्त्री इथे चालत आपल्या मळ्यापर्यंत आलेत का, तर मळा बघायला. पण दादा, अहो तुम्ही इथे का आलात?
तुम्ही तर आत्ताच गेला होतात ना. तेव्हा दादा म्हणतात, अरे कसं आहे ज्योत्या, अरे मी इथे कामानिमित्तच परत आलो होतो. पण गंगाधर शास्त्री नेमके कशासाठी आलेत ते काही मला कळलं नाही. तेव्हा ज्योती म्हणतो, का पण तुम्ही इथे सहजरित्या आलात की अजून काही कारण आहे जे तुम्ही आम्हाला सांगत नाही. तेव्हा सावित्रीचं लक्ष जातं. ज्योती आणि सावित्री यांनी आई आई असा शब्द लिहिलेला असतो. इथे ज्योतीने सुद्धा आई लिहिलेला असतो, सावित्रीने आता कॉपी करून तिने सुद्धा लिहिलेला असतो. तेव्हा सावित्री घाबरते आणि म्हणते, अरे देवा, ही अक्षरं आता कुणाला दिसायला नको, नाहीतर माझं काही खरं नाही. तेव्हा इथे सावित्री घाबरलेली असते आणि ती म्हणत असते की ही अक्षरं कुणाला दिसायला नको. तेव्हा ज्योतीसुद्धा टेन्शनमध्ये येतो, कुणी बघितली तर. तेवढीतच जोरात हवा येते आणि जे आई हे शब्द तयार केलेले असतात ते आता हवेने विस्कटतात. म्हणजे त्याचे जे शब्द लिहिलेले असतात ते शब्द आता दिसत नाही, तिथे फक्त फुलं ठेवली आहेत असं वाटत असतं. तेव्हा ज्योती म्हणतो, या तुम्ही जर फुलं घ्यायला आला असाल तर आमच्या मळ्यामध्ये बघा किती प्रकारची फुलं आहेत ते. जाई जुई मोगरा गुलाब बघितलं ना, खूप प्रकारची फुलं आहेत आमच्याकडे, हवे ते फूल घ्या. तेव्हा ते म्हणत असतात की आम्हाला तर इथे वेगळीच माहिती मिळाली. तेव्हा इथे दादा म्हणतात, अहो देवा, काय माहिती मिळाली आहे ती सांगाल का. तेव्हा शास्त्री म्हणतात की आम्हाला असं कळलं आहे हा ज्योत्या त्याच्या बायकोला अक्षरं गिरवायला शिकवतोय. काय रे, खरं आहे का ते. मग कुठे लपून ठेवलाय तो खडू, कुठे लपून ठेवली ती पाटी, ती मला दाखवा. तेव्हा ज्योती म्हणतो, घ्या. अहो आत्ताच तुमच्या लोकांनी सगळं काही शोधून काढलं ना, सापडलं का त्यांना काही, सांगा ना, सापडलं का. तेव्हा इथे भट म्हणतात, पण मला भेटलेली माहिती खरी आहे, विश्वासातल्या माणसाने दिले, ते खोटं कसं काय असणार. तेव्हा ज्योती म्हणतो, अहो मग जर माहिती खरी आहे तर मग तुम्हाला इथे पाटी पेन्सिल पुस्तक काहीतरी दिसतंय का, शोधलं असेल आणि सापडलं असेल तर दाखवा, बरोबर की नाही दादा. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, आणि हे काय, ह्या दगडावरती पाणी का टाकलेत तुम्ही. तेव्हा ज्योती म्हणतो, दगडावरती पाणी नाही टाकले, आम्ही त्याच्यावरती हात धुतले आणि जेवायला बसलो होतो. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात की पाणी मुरलेलं दिसतंय, त्याचं काय, सांगा ना. तेव्हा ज्योती म्हणतो, पाणी मुरणारच ना, अहो आम्ही फुलांचा व्यापार करतो, फुलांची शेती करतो. आता फुलं चांगली उमलायला हवी, चांगली फुलायला हवीत, तर पाणी तर मुरलंच पाहिजे नाही का. तेव्हा इथे आता लगेचच गंगाधर शास्त्री म्हणतात, मग आम्हाला सांगा ही मिळालेली माहितीचं काय, तो अक्षरं गिरवायला शिकवतोयस त्याचं काय. तेव्हा इथे गोंद्या, विचार तुझ्या मुलाला, तो त्याच्या बायकोला अक्षरं गिरवायला शिकवत होता की नाही, माहिती मिळाली म्हणून इथवर आलोय. तेव्हा गोविंददादा म्हणतात की हे सगळं काय आहे ज्योती, सांग ना, अरे काय आहे, सुनबाई बोला. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, दादा अहो आता ती बाई माणूस सगळ्यांसमोर काय बोलणार. मी सांगतोय ना, मी तुम्हाला दिलेला शब्द पाळतोय, आणि जरी पण मी सावित्रीला शिकवलं ना, तरी मी असं चोरून लपून शिकवणार नाही, सगळ्यांना सांगून शिकवणार. कारण शिकणं ही चांगली गोष्ट आहे ना, वाईट नाही. पण सध्या तरी मी तसं काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे आता ज्योती म्हणत असतो, कसं आहे ना गंगाधर शास्त्री, तुम्ही लोक आहे ना, धर्म बुडतो की काय, याच्यामध्ये तुमची जास्तीत जास्त ताकद आणि वेळ हे शोधण्यामध्ये वाया घालवते असं मला वाटतं. तेव्हा इथे शास्त्री म्हणतो, ए ज्योत्या, तू मला शिकू नकोस मी कुठे माझा वेळ वाया घालवतो आणि कुठे नाही, कळलं का तुला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, बाई माणसाने शिकायचं नाही, शास्त्राचा अपमान केलेला मी खपून घेणार नाही. गोंद्या, समजाव तुझ्या ज्योतीला, हे पाऊल उचलायचं नाही. आणि जर जे आम्हाला कळलंय ते सत्यात उतरलं, तुला आम्ही तुझ्या बायकोला शिकवताना पकडलं, तर मात्र त्याचे परिणाम खूपच जास्त वाईट होतील, याचा विचार करायचा, कळलं का. तेव्हा इथे आता ज्योती काहीच बोलत नाही. ते ब्राह्मण लोक तिथून निघून गेलेले असतात. तेव्हा ज्योती म्हणतो, दादा अहो तुम्ही तर आत्ताच गेला होतात ना, मग तुम्ही परत कसे काय आलात. तेव्हा इथे ज्योती म्हणतो की तुमचा विश्वास नाही आहे का माझ्यावरती, मी तुम्हाला दिलेला शब्द पाळतोय दादा. तेव्हा इथे राजाराम दादा म्हणतात, बघा दादा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आपल्या ज्योतीवरती विश्वास ठेवा. तेव्हा प्रेक्षकांनो, गोविंददादा आता घरी आलेले असतात. कारण का, तर आता मळ्यामध्ये ज्योती खरोखर कामच करतोय ही त्यांना आता खात्री पटलेली असते. तेव्हा
पारू आणि चिमणा दोघीजणी कामं करत असतात. तेव्हा चिमणा म्हणत असते की यांना यायला खूपच उशीर झाला ना. तेव्हा पारू म्हणते, हो ना, खूपच उशीर झाला दादांना आणि यांना यायला. तेव्हा गोविंददादा म्हणतात की अगं चिमणा, माहिती आहे का काय झालं? गंगाधर शास्त्री आणि बाकीचे लोक अगं आपल्या मळ्यावरती गेले होते छापा टाकायला, आपल्या ज्योतीला रंगेहात पकडायला. तेव्हा चिमणा म्हणते, काय हो मग काय झालं? तेव्हा इथे दादा म्हणतात, आता तुम्ही कुठं जाताय? तेव्हा पारू म्हणते, दादा तुमच्यासाठी पाणी आणते. ते म्हणतात, पाणी बिणी राहू द्या, तुम्ही आधी मला सांगा आपल्या घरातली गोष्ट बाहेर गेलीच कशी? आपल्याच घरातल्या 4 भिंतींमधली गोष्ट उंबरठ्याबाहेर गेलीच कशी? त्या ब्राह्मणांना कसं काय कळलं की आपला ज्योती सुनबाईला अक्षरं गिरवायला शिकवत होता? बरं झालं ज्योती तसं काही करत नव्हता, नाहीतर आज माझ्या भरलेल्या मळ्याला आग लागली असती. तेव्हा इथे दादा विचारतात, चिमणा तुम्ही कुणाला सांगितलं का? चिमणा म्हणते, नाही नाही, मी कुणाला नाही सांगितलं. तेव्हा सुनबाई तुम्ही? पारू म्हणते, नाही नाही दादा, मी माझ्या गणूची शपथ घेऊन सांगते, मी काही सांगितलेलं नाही आहे कुणाला, मी कशाला बाई सांगते. तेव्हा इथे दादा म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, घरातली गोष्ट बाहेर जाता कामा नये. चिमणा तुम्ही वहिनीसाहेबांना नाही ना सांगितलं? तेव्हा चिमणा म्हणते, नाही नाही, मी कुणालाच काही सांगितलं नाही आहे. तेव्हा ते म्हणतात की आज आपला ज्योती आणि सुनबाई वाचले, नाहीतर शास्त्री आपल्या लोकांबरोबर डायरेक्ट आपल्या मळ्यात गेले होते इथे ज्योती आणि सुनबाईला रंगेहात पकडायला, पण तसं काहीही झालेलं नाही आहे. आता आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, पुन्हा ज्योती सावित्रीला शिकवणार नाही याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तेव्हा इथे चिमणा घाबरलेली असते, कारण तिनेच आता इथे रखमाला सांगितलेलं असतं आणि रखमाने बाहेर सगळ्यांना सांगितलेलं असतं. तर इथे आता लोक गेल्यानंतर सावित्री लगेच आपली अंकलिपी काढते आणि तिला बघून ती खूप खुश होते. तेव्हा ती म्हणत असते की बरं झालं बाई, आपण ह्या सगळ्या गोष्टी योग्य वेळेत लपवल्या, नाहीतर या लोकांना भेटल्या असत्या तर माझं शिक्षण बंद केलं असतं त्यांनी. ज्योती म्हणतो, नाही, आता आपण माघार घेतलीच नसती. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, पण सावित्री खरंच मला तुझं कौतुक वाटते ग, तू योग्य वेळेत सगळ्या गोष्टी व्यवस्थित लपवून ठेवल्यास त्या. तेव्हा सावित्री म्हणते, मग मी त्या लोकांचा आवाज ऐकल्याच लगेच सुरुवात केली. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, पण ते लोक इथे आले, त्या असे धमकी देऊन गेले, तुला भीती नाही वाटली सावित्री? सावित्री म्हणते, मी का घाबरेन? माझा नवरा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असताना मला कोणाला घाबरायची गरज आहे? मी अजिबात घाबरणार नाही, उलट मी अजून शब्द लिहिणार. हे बघा, खरं, खग, त्याच्यानंतर गगन, वारा, इथे पपई, असे बरेचसे शब्द ती आता दगडावरती लिहून काढते आणि म्हणते, बघा मी कुणालाही घाबरणार नाही आहे. आणि मला कळले आता मालक, की शिक्षण घेणं ही वाईट गोष्ट नाही आहे. शिक्षण घेणं ही तर चांगली गोष्ट आहे. आपण शिकलं पाहिजे, सुशिक्षित झालं पाहिजे, बरोबर ना? आणि तुम्ही माझ्यासाठी इतकी मेहनत घेताय मला शिकवण्यासाठी, मग मला तुमच्यासाठी शिकायचं आहे. तेव्हा ज्योती म्हणत असतो की सावित्री, अगं हेच तर मला सांगायचं आहे ना. हे बघ, आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय, तर हे लोक सगळेजण आपल्या रस्त्याच्या आड येऊन संकट करून उभे आहेत, पण आपल्याला हे सगळं काही पार करावं लागणार आहे. अगं स्त्री शिकली तर जणू काही आभाळच कोसलेल की काय, असं वाटतं या लोकांना. ह्या लोकांनी काय केलं माहिती आहे? अगं स्त्रियांना आधी दाबामध्ये ठेवायला सुरुवात केली. आधी या लोकांनी स्त्रियांवरती अन्याय केला आणि मग शूद्रांवरती अन्याय केला. कारण का? तर स्त्रियांना जर शिकवलं तर त्या आपल्या पुढे जातात की काय, आपल्याला प्रश्न विचारतात की काय, अशी त्यांना भीती आहे. म्हणून त्यांनी स्त्रियांना दाबलं आणि त्यानंतर शूद्रांना त्यांची कामं करून घेण्यासाठी त्यांनी शूद्रांना दाबून ठेवलं. असं आता ज्योती सावित्रीला सांगतात, सत्य सांगत असतात. आणि तेव्हा इथे सावित्री म्हणते, पण मी आता माघार नाही घेणार, काही बी होऊ दे, किती पण मोठं संकट येऊ दे, पण मी शिकणार आहे. तेव्हा ज्योती म्हणतो की सुरुवात तर आपल्याला आपल्या घरापासून करावी लागणार आहे, त्यांचा विरोध पत्करावा लागणार आहे. तू बघितलंस ना सावित्री, इथे गंगाधर पंत आले, गंगाधर शास्त्री आली ते ठीक आहे, पण दादा आणि तात्या हे आत्ताच गेले होते ना, दादा आणि अण्णा आत्ताच गेले होते, तरीसुद्धा ते परत मळ्यात आले का? तर त्यांना आपल्यावरती संशय होता म्हणून. म्हणून मी काय म्हणतो, आता आपल्याला शिक्षण तर घ्यायचं आहे, पण आता तू खडूने लिहायचं नाही. तेव्हा ती म्हणते, म्हणजे आता पुन्हा गनिमी कावा? तेव्हा इथे ज्योती म्हणतो, हो,
पुन्हा आपल्याला गनिमी कावा करावा लागणार आहे. तर कदाचित प्रेक्षकांनो, इथे आता सावित्री ही खडूने लिहिणार नाही, तर ती मळ्यात जर आली तर ती फुलं घेणार आणि फुलांनी ती अक्षरं तयार करणार, जेणेकरून ती आता अक्षरं लिहिते हे कुणालाच कळणार नाही. तर पुढील भागामध्ये इथे आता गंगाधर शास्त्री पूजा करत असतात. तर इथे ते आता मंत्र म्हणत असतात. तेवढ्यातच गवळ्याची सुमन त्या ठिकाणी दुधाचा मडका घेऊन आलेली असते आणि ती आता बाहेर बसते आणि गंगाधर शास्त्री जो मंत्र म्हणत असतात ते मंत्राचे बोल तिच्या कानावरती पडून पडून तो मंत्र तिला पाठ झालेला असतो आणि त्यामुळेच ती आता पुन्हा इथे बोलायला सुरुवात करते, तो मंत्र बोलत असते. ही गोष्ट गंगाधर शास्त्रीला समजते. गवळ्याची सुमन शिकते, तिच्या आता कानावरती पडलेले शब्द तिच्या लक्षात येत आहेत. ही गोष्ट त्यांना समजताच त्यांना खूप राग येतो आणि ते म्हणतात, काय गे ये, तू मंत्र म्हणालीस ते सुद्धा तुझ्या तोंडाने, हे मी अजिबात खपून घेणार नाही. आणि शास्त्री तिच्या तोंडावरती पाणी फेकून मारतात आणि म्हणतात की हिला आता हिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच, तोपर्यंत हिला इथे उभं करा, जोपर्यंत हिला शिक्षा होत नाही. तेव्हा इथे आता सुमन सुमन करत एक माणूस पळत जात असतो. तेव्हा सगळेजण विचारतात, काय रे, काय झालं सुमनला? तो म्हणत असतो, अरे माझी सुमन, सुमनला गंगाधर शास्त्री शिक्षा करणार आहेत, ती मंत्र म्हणाली म्हणून. जाऊन माझ्या सुमनचा मला जीव वाचवायला हवा. तेव्हा इथे पारू म्हणत असते, एक गोष्ट मला कळत नाही, जोपर्यंत इथे आता गंगाधर शास्त्री यांना दूध दिलं जात नाही, पहिला दुधाचा मान त्यांना, जोपर्यंत त्यांना दूध दिलं जात नाही तोपर्यंत दुधाचा वाटपसुद्धा होत नाही. मग तरीसुद्धा सुमनचं असं काय चुकलं की सुमनला एवढी मोठी शिक्षा करणार आहेत, असा आता प्रश्न पारूला पडलेला असतो. पारू खूप हुशार असते. जर पारू शिकली असती सावित्रीसारखी तर पारूसुद्धा खूप हुशार झाली असती. तिला इथे खूप सारे प्रश्न पडत असतात आणि आता सावित्री त्या प्रश्नाचं उत्तर हे शोधणार असते.